चला अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. मनीष शर्मा देखील यावेळेस आपल्याला मुख्य मंचावरती या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळतात. आणि उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी निश्चितच या मुख्य मंचावरती करतोय. चला अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतो आहोत. मी तुषार भाऊंनाही विनंती करतो की आपणही स्थानापन्न व्हायचं. उदयजी पवार साहेबांनाही विनंती असेल की आपणही मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतो आणि सुरुवात मात्र या ठिकाणी आपण करणार आहोत सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅचेस या पारितोषिकाच्या माध्यमातून. तर निश्चितच या ठिकाणी काही वैयक्तिक पारितोषिकं देखील आहेत, काही सांघिक पारितोषिकं देखील आहेत. आणि अंतिम पारितोषिक वितरण मी सन्माननीय विक्रमजी पवार साहेबांना विनंती करतो की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सिनियर मोस्ट खेळाडू सन्माननीय विक्रमजी पवार या दरम्यान आपण या मुख्य मंचावरती उपस्थित अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याचे सन्माननीय अतिथी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं एक यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. येस, ही घरची स्पर्धा आहे आणि अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतो. सेमीफायनल नंबर 1 आणि सेमीफायनल नंबर 1चं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी उदयजी पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे, ज्या खेळाडूनं 6 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा 3 षटकारांची आतषबाजी केली. सेमीफायनल नंबर 1चा मॅन ऑफ द मॅच तुषार शर्मा या स्पर्धेमध्ये ठरतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ही तिसरी मॅन ऑफ द मॅच या खेळाडूची आणि कदाचित ही मॅन ऑफ द मॅच देखील ते डेडिकेट करताना आपल्याला पाहायला मिळतील. तर उदयजी पवार यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते मनीष शर्मा या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करायचं आहे, प्लेअर ऑफ द मॅच. आणि ही जी मॅन ऑफ द मॅच आहे, येस, या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर आम्ही सर्वांच्या समोर हे चित्र स्पष्ट होतं की विराजनं अगदी निर्णायक क्षणाला जो षटकार लगावला त्या कारणास्तव संघ विजयाच्या दिशेनं आला आणि त्यामुळे विजय या ठिकाणी जर का आपण पाहिलं विजयाचा खरा शिल्पकार विराज या खेळाडूला मात्र ही सेमीफायनल 1ची मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते. यानंतर सेमीफायनल नंबर 2 तर या ठिकाणी सेमीफायनल नंबर 2 आणि सेमीफायनल नंबर 2चा जर का आपण विचार केला तर 10 चेंडूमध्ये 33 धावा ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारांची आतषबाजी करणारा बॅटर अक्षय सरोदे ठरतोय सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय तुषारभाऊ जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अक्षय सरोदे मिस्टर 360 या खेळाडूला मात्र सेकंड सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. व फायनलचा जो मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक होता नितीन या खेळाडूसाठीचा तो या ठिकाणी रिसीव्ह केला गेलाय, त्यामुळे फायनलचा मॅन ऑफ द मॅच इथे दिला जाणार नाहीये. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी तर मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय तुषार शर्मा अर्थातच मन्नी यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, खरं तर आयोजकांच्या वतीनं हे प्राइज या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय आदित्यप्रिया संघाचा दर्शन ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी या ठिकाणी मनीष शर्मा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देऊन दर्शन या खेळाडूला मात्र सन्मानित करायचंय. ऑर्गनायझर चॉईस हे प्राइज आहे आणि संपूर्ण ऑर्गनायझर समितीने सांगितलं की आज संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून दर्शनला आपण या मैदानावरती पाहिलं. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय उदय पवार साहेबांना पुन्हा एकदा मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वराज्य संघाचा सौरभ मोठे ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज.
तर सौरभ या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण यायचं आहे, किंवा स्वराज्य संघाचा कोणताही प्रतिनिधी जर या ठिकाणी उपस्थित असेल. यस, सौरभ कदाचित या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, त्यामुळे हे प्राइज या ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी सुमित रितेश या ठिकाणी आलेले आहेत. सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक ही ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून डिसाईड करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज सौरभ, आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या स्पर्धेचे आणखीन एक आयोजक अर्थातच जियाउल हक जावलाबाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करायचं. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय याच मुख्य मंचावरती उपस्थित असलेला तुषार शर्मा ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. फार जखमी असतानाही या खेळाडूनं एक लढाऊ वृत्तीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि एक जुजारू खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सर्वोत्कृष्ट फलंदाज. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब आणि मनीष शर्मा या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी, चला मनीष शर्मा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचंय. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला स्वराज्य 11 संघ. तर स्वराज्य 11 संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला पारितोषिक या ठिकाणून स्वीकारायचं आहे. आज संपूर्ण दिवसभर कमालीचा खेळ स्वराज्य 11 संघाचा राहिला, परंतु सेमीफायनल मधल्या काही चुका या संघाला मात्र फायनल पर्यंत घेऊन जाऊ शकल्या नाहीयेत. मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, आज तीनही डिपार्टमेंटमध्ये अप्रतिम खेळ स्वराज्य 11 संघाचा राहिला. एका वेगळ्या लयमध्ये हा स्वराज्य 11 संघ आज आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला. आणि तुषारजी शर्मा साहेबांच्या शुभ हस्ते, अर्थातच मनीष शर्मा यांच्या शुभ हस्ते मात्र हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरला, आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय तुषारभाऊ जाधव साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं. आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत धडक मारणारा अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघ सरतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. तर विनंती असेल आदित्यप्रिया संघाच्या संघनायकत्व प्रतिनिधी कोणी जर या ठिकाणी उपस्थित असेल की आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. खरं तर एक चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु सेमीफायनल मध्ये पराभवाला सामोरं जात असताना तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी हा संघ या ठिकाणी ठरला. चालेल. आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, आणि मालिकावीराचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मी सन्माननीय उदयजी पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी या खेळाडूला सन्मानित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय. खरं तर या वर्षीचा क्रिकेट हंगामा या खेळाडूसाठी विशेष फलदायी ठरला. पहिली वहिली 4 व्हीलर कार ज्या खेळाडूंना जिंकले, या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू यस परेश कडके ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर पुरस्काराचा मानकरी. मालिकावीर संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी. पहिल्या 2 सामन्यांमध्ये तब्बल 93 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आल्या, आणि तिथूनच हा खेळाडू एकतर्फा या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर परेश कडके ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर पुरस्काराचा मानकरी. यानंतर मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करेल की प्रथम द्वितीय हे दोनही पारितोषिक आपण एकत्रितपणे या ठिकाणी सर्वच मान्यवर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब असतील, तुषारभाऊ जाधव साहेब असतील, उदयजी पवार साहेब असतील, जियाउल हक जावलाबाई असतील आणि तुषार शर्मा मंडी, मी दोनही टीम्सला विनंती करतो, कारण रॉयल ए आणि रॉयल बी या संपूर्ण स्पर्धेचा विजेता आणि उपविजेता संघ ठरलाय. खरं तर विजेता संघ ठरला रॉयल ए आणि उपविजेता संघ ठरला तो म्हणजे या स्पर्धेचा रॉयल बी. तर दोनही कॅप्टन्स आपण वरती यायचंय आणि इतर जे खेळाडू आहेत फोटो सेशनसाठी आपण स्टेजच्या अगदी समोर थांबायचंय. सन्माननीय
विजय शेठ खानावकर साहेब आणि त्याचबरोबर मंचावरती उपस्थित इतर मान्यवर अतिथी ज्यामध्ये तुषारभाऊ जाधव, उदयजी पवार, जिया उलक आणि तुषार शर्मा या मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जातोय एकत्रितपणे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं हे पारितोषिक.